तामिळनाडूत जोसेफ विजय यांनी अखेर गाठला सत्ता स्थापनेचा आकडा. व्हीसीकेचा टीव्हीकेला पाठिंबा. आज विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. नाशिक धर्मांतर प्रकरणाची मास्टर माइंड निदा खानची कुटुंबासोबत समोरासमोर चौकशी. ओवेसींकडून निदाचं समर्थन, तर निदा लपलेल्या मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर चालणार. 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिका, नाहीतर 16 ऑगस्टला मी कारवाई करणार. मराठी बोला महाराष्ट्र जोडा कार्यक्रमात मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. हिंदीतून समजावलं मराठी बोलण्याचं महत्त्व. पनवेलमध्ये पाणी टंचाईची समस्या. ओवे कॅम्प भागात 3 ते 4 दिवसाआड पाणी पुरवठा. साठवणुकीसाठी ड्रम्सच्या रांगा. तर नवी मुंबईतील मोरबे धरण क्षेत्रात 85 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची एक्स पोस्ट. लवकरच तोडगा काढण्याची आरबीआयला विनंती. नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर. आपण पाहताय एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनची सुरुवात करूया तामिळनाडूमधून सत्ता स्थापनेच्या मोठ्या बातमीनं. अखेर तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख आणि प्रसिद्ध अभिनेते थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाचा बहुमताचा आकडा गाठलाय. थलपती विजय आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तामिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटलाय. तामिळनाडूत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला तब्बल 107 जागा मिळाल्या. मात्र सत्ता स्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांचे चांगलेच नाके नऊ आले. सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला. मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागले. काल संध्याकाळपर्यंत त्यांच्या आमदारांची संख्या 116 पर्यंत पोहोचली. तरीही 2 आमदारांचं संख्याबळ कमी असल्यानं सत्ता स्थापनेचा पेच सुटला नव्हता. अखेर व्हीसीकेच्या आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 2 जणांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे टीव्हीकेचं संख्याबळ आता 120 वरती पोहोचलंय. तर हे संख्याबळ मॅजिक फिगरपेक्षा 2 जास्त आहे. त्यामुळे विजय थलपतींचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा मार्ग हा मोकळा झालाय. आज सकाळी 10 वाजता शपथविधी होणार आहे. या शपथविधीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहणार आहेत. तर तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा हा जो पेच निर्माण झालेला होता तो अखेर सुटलेला आहे आणि आज सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आलाय. तामिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या आणखी एका मतावरती गंडांतर आलंय. एका मतानं पराभूत झालेल्या द्रमुकच्या उमेदवारानं हायकोर्टात धाव घेतलीय. विजय उमेदवाराला विधिमंडळ प्रक्रियेमध्ये भाग घेऊ देऊ नये अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर याचिका निकाली निघेपर्यंत उमेदवार श्रीनिवास सेतुपती यांना रोखावं अशी मागणी करण्यात आली आहे. मद्रास हायकोर्ट आज सुट्टीच्या दिवशी देखील या संदर्भात विशेष सुनावणी करणार आहे. मद्रास हायकोर्ट आज सुट्टीच्या दिवशी विशेष सुनावणी करणार आहे. तर माजी सहकार मंत्री KR पेरिया करुप्पम यांनी हे आव्हान दिलेलं आहे. तिरुपत्तूरमधल्या टीव्हीकेच्या R श्रीनिवास सेतुपती यांचा एका मतानं विजय झालाय. सेतुपतींना 83,375 मतं मिळालेली आहेत. तर पेरिया करुप्पम यांना 83,374 मतं मिळाली आहेत. तामिळनाडूमध्ये विजय यांच्याकडे अगदीच काठावरचं बहुमत आहे आणि बहुमतासाठी 118 आमदार हवेत आणि 120 आमदारांचा पाठिंबा आहे. पण 2 मतं धोक्यात आलेली आहेत. विजय 2 मतदार संघामधून विजयी झालेत आणि त्यामुळे त्यांना एकच मत देता येणार आहे. तर तिरुपत्तूरचे टीव्हीकेचे विजयी झालेले पण पराभूताने हायकोर्टामध्ये त्याला आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडतं हे पाहणं गरजेचं असेल. आणि तामिळनाडूमध्ये विजयनं कशी मॅजिक फिगर ही गाठलेली आहे ते जाणून घेऊयात. तर बहुमताचा आकडा आहे तामिळनाडूचा 118. काँग्रेसचे 5, त्याचबरोबर व्हीसीकेचे 2, भाकपचे 2, माकप 2 आणि मुस्लिम लीग 2 अशा आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलेला आहे आणि टीव्हीकेच्या विजयी आमदारांची संख्या आहे 107. त्यामुळे आता एकूण जागा झालेल्या आहेत 120.
आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात, चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, खरं तर गेल्या काही दिवसांपासून निकाल लागल्यानंतर सगळ्यांचंच लक्ष तामिळनाडूकडे लागलेलं होतं. विजय थलपती यांचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे आणि आज ते शपथ घेत आहेत. कशा पद्धतीनं हे सत्ता समीकरण जुळून आलंय? विजय यांना जवळपास द्रमुकच्या प्रत्येक मित्रपक्षाचा मदत घ्यावी लागलेली आहे. म्हणजे आता डीएमके कडे तमिळनाडूमध्ये कोणताही मित्रपक्ष शिल्लक राहिलेला नाही. व्हीसीके असो किंवा मग इंडियन युनियन मुस्लिम लीग असो, आययूएमएल किंवा मग त्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे सुद्धा विजय यांच्या सोबत आलेले आहेत. आणि काँग्रेस यांनी देखील द्रमुकला सोडून विजयची साथ दिलेली आहे. त्यामुळे जे जे द्रमुकचे पारंपरिक मित्रपक्ष होते ते सगळेजण आता विजय सोबत आहेत आणि त्यामुळे विजयचा मोठ्या प्रयत्नांनंतर आता शपथविधी होतोय. कारण जवळपास 3 वेळा त्याला राज्यपालांकडे जावं लागलं. काल चौथ्यांदा ते राज्यपालांकडे गेले, जेव्हा त्यांच्याकडे अंतिमता बहुमताचा आकडा त्यांच्याजवळ जोडला होता. यापूर्वी जवळपास 3 वेळा ते गेले, त्यावेळी त्यांच्याकडे बहुमताचा आकडा जोडला नव्हता. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना बोलवलं नाही सत्ता स्थापनेसाठी. काल ज्यावेळी ते गेले त्यावेळी त्यांच्याकडे बहुमताचा आकडा जुळला होता आणि मग त्यानंतर राज्यपालांनी आपला प्रस्तावित केरळचा दौरा रद्द करून आज त्यांना शपथ दिली जाणार आहे असं कळतंय. त्यामुळे आज विजय थलपती हे अखेर आता शपथ घेत आहेत आणि थलपती विजयच्या शपथेचा परिणाम असा आहे की जरी त्यांनी शपथ घेतली तरी सुद्धा हे काटावरचं बहुमत आहे ते तसंच 5 वर्ष राहणार का? बरोबर आहे. त्यामुळे विजय यांना अगदीच काठावरचं बहुमत मिळालेलं आहे आणि अखेर ते आज शपथ घेतील. या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद सोमेश या माहितीसाठी. दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट आलेला आहे. गुप्तचर यंत्रणांचा हा अलर्ट आहे आणि महत्त्वाच्या जागांची सुरक्षा ही आता वाढवण्यात आलेली आहे. भाजप मुख्यालयाची सुरक्षा वाढवलेली आहे तर दिल्ली पोलिसांसह केंद्रीय पोलीस दलांचे जवान हे देखील आता तैनात करण्यात आलेत. गाड्या थांबवून दिल्लीमध्ये या गाड्यांची कसून अशी तपासणी देखील सुरू झालेली आहे. केरळमधील मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावरून सुरू असलेला संघर्ष अजूनही कायम आहे आणि त्यामुळे केरळच्या मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसचा निर्णय अजूनही होऊ शकलेला नाही. काल दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे, मात्र अजूनही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. काँग्रेसच्या 3 वरिष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस वाढलेली आहे. केरळचे विरोधी पक्षनेते व्ही डी सतीशन, माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार के सी वेणुगोपाल यांच्या नावाला सतीशन यांचा विरोध आहे आणि त्यामुळे खरगे आणि राहुल गांधींनी त्यांच्यासोबत चर्चा केली आहे, मात्र अजूनही अंतिम निर्णय हा झालेला नाही. पश्चिम बंगालच्या शपथविधीनंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटक दौऱ्यावरती गेले. पुढील वर्षी कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती शहांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. शहांनी कर्नाटकमध्ये जाऊन येडियुरप्पा यांचं जोरदार कौतुक केलंय. काही महिन्यांपासून येडियुरप्पा आणि भाजपच्या श्रेष्ठींसोबतच्या संबंधांबाबत विविध चर्चा रंगलेल्या होत्या, मात्र शहांनी त्यांचं कौतुक करून या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्यात. शहा यांचा हा दौरा म्हणजे एक प्रकारे 2027च्या निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे संकेत मानले जात आहेत. मुंबई पुणे प्रवासादरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात झालाय. एका कारनं त्यांच्या गाडीला धडक दिली. सुदैवानं या अपघातामध्ये सुळे यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकत सुप्रिया सुळेंनी ही माहिती दिली आहे. यवतमाळच्या नेर तालुक्यातील अंजती पारधी बेड्यावरती राहणारी 6 वर्षीय चिमुकली अन्वी भोसलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 1 मे रोजी पाण्यासाठी गेलेली असताना तिला अचानक चक्कर येऊन तिचा मृत्यू झाला होता. यावेळी कोणताही वैद्यकीय तपास न करता तिचा मृतदेह घाईघाईनं पुरण्यात आला. त्यामुळे तिचा मृत्यू उष्माघातानं की पाणी टंचाईनं झाला याबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे. अन्वीचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आलाय. या मृतदेहाचं त्याच ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आलं. प्रशासन, फॉरेन्सिक टीम आणि आरोग्य विभागाच्या उपस्थितीमध्ये हे शवविच्छेदन करण्यात आलं.
यावेळी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला होता आणि त्यामुळे आता शवविच्छेदन अहवालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. धाराशिव तालुक्यातील भूममधल्या तिंद्रज इथल्या कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळे यांनी 2.5 एकरावरील 600 गुण्या कांद्याची काढणी केलेली होती. मात्र किलोला 1 रुपया भाव मिळत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यानं 600 गुण्या कांदा पेटवून दिलाय. त्यांनी 4 एकरामध्ये कांद्याची लागवड केलेली होती. त्यातील 2.5 एकर कांदा काढणी आणि कांद्यासाठी 3 ते 4 लाखांचा खर्च आलेला होता. पण किलोला 1 रुपया भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा हा पेटवून दिलेला आहे. माझा 4 एकर कांदा होता, तर त्या ह्याच्यातला 4 एकर मधला 2.5 एकर कांदा आहे हा पेटून दिलेला. 2.5 एकरावरला कांदा पेटून दिलेला आहे मी. तर हा कांदा काढण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 महिना कालावधी गेला आणि आता मी व्यापाऱ्याला फोन केला तर कालची पट्टी, आज एका गाडीची पट्टी आलेली आहे फक्त 4,000 रुपये. तर काढणीचा आणि काटणीचा मजुराचा खर्च निघलेला नाही. माझ्यावर आज जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये ह्याचा कांद्याचा लावणीपासून काढणीपर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला आहे. भंडारा जिल्ह्यात 1 ते 6 मे दरम्यान झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 72 गावांमधील 802 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसलाय. कृषी विभागानं प्राथमिक अंदाज अहवाल तयार केलेला आहे. तर या आपत्तीमुळे 2123 शेतकरी प्रभावित झाले. नुकसानग्रस्त पिकांमध्ये उन्हाळी भात, मका, आंबा, भाजीपाला आणि अन्य फळपिकांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यामधील 7 तालुक्यांमध्ये मोहाडी तालुक्याला सर्वाधिक फटका बसलाय. तर प्रत्यक्ष सर्व्हेनंतर नुकसानीच्या आकडेवारीमध्ये बदल होण्याची शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी वरिष्ठांना सादर केलेल्या अहवालात नमूद केली आहे. रत्नागिरीमध्ये संध्याकाळी झालेल्या वादळाचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. राजापूर तालुक्यामधील बेनगी गावामध्ये वादळी वाऱ्यानं थैमान घातलं. गावातील क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीच्या मैदानामध्ये वाऱ्यानं प्रेक्षकांची दैना उडवली. चक्क वादळी वाऱ्यानं मैदानात हाहाकार उडाला. वाऱ्याच्या वेगामुळे प्रेक्षक हे सैरभैर पळत होते. गेली तब्बल 37 ते 38 वर्ष हजारो भाविकांना सामावून घेणारा विठ्ठल मंदिरा शेजारी असणारा 7 मजली संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आता इतिहास जमा होणार आहे. नामदेव पायरीच्या शेजारीच असलेल्या या मंडपात विठ्ठल दर्शनासाठी येणारी रांग मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी या दर्शन मंडपामध्ये येत असे. पण हा दर्शन मंडपाची यंदाची आषाढी यात्रा ही शेवटची यात्रा ठरणार आहे. यानंतर साधारण 1 ऑगस्ट पासून या 7 मजली दर्शन मंडपाचं पाडकाम सुरू होऊ शकणार आहे. यासोबतच मंदिराच्या मालकीची असलेली तुकाराम भवन नावाची इमारत देखील पाडली जाणार आहे. मंदिराच्या भोवताली होणाऱ्या कॉरिडॉरमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी सर्वात पहिल्यांदा मंदिराच्या मालकीच्या इमारतीस या पाडल्या जाणार आहेत. गेले वर्षानुवर्ष भाविकांना निवारा देणारा हा 7 मजली दर्शन मंडप आता इतिहास जमा होणार आहे. 1 ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांचा जो कॉरिडॉर प्रकल्प आहे, पंढरपूरच्या विकासासाठी 4130चा जो प्रकल्प सुरू केलेला आहे, त्यामध्ये पहिल्यांदा ज्या इमारती खाली उतरवल्या जाणार आहेत ती इमारत मंदिर समितीची असणार आहे. हा मंदिराचा जो 7 मजली दर्शन मंडप होता हा पहिल्यांदा पाडण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच पद्धतीनं मंदिराचे तुकाराम भवन नावाची जी इमारत आहे, नामदेव पायरीच्या समोर चिटकून असलेला हा 7 मजली दर्शन मंडप किंवा याच बाजूला डाव्या हाताला असणारा तुकाराम भवन, या मंदिराच्या इमारती पहिल्यांदा पाडून घेतल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी नवीन जे प्रकल्प आहेत त्यानुसार इमारती तयार होणार आहेत. त्यामुळे हा वर्षानुवर्ष भाविकांच्या सेवेत असलेला 7 मजली उत्तुंग दर्शन मंडप आता 1 ऑगस्ट नंतर खाली उतरवला जाणार आहे आणि भाविकांना त्यावेळेला नवीन व्यवस्थेतून
दर्शनाला जाता येणार आहे. जो 4130 कोटीचा पंढरपूर विकासाचा प्रकल्प आहे त्यामध्ये जो 129 कोटीचा जो आराखडा गोपाळपूरला सुरू आहे तिथल्या मार्गातून भाविक थेट विठ्ठल मंदिरात पोहोचू शकणार आहेत. त्यामुळं हा जो दर्शन मंडप आहे हा आता 1 ऑगस्टपासून खाली उतरवायला सुरुवात होणार आहे. आषाढी यात्रेनंतर हा संपूर्ण प्रकल्प राबवायला सुरुवात होणार आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा. दिल्लीमध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पूर व्यवस्थापन आणि उष्णतेच्या लाटेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांची तयारी, पूर्वसूचना प्रणाली, संसाधनांची तैनाती आणि आपत्ती व्यवस्थापनामधील समन्वय यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. तसंच जीवित आणि मालमत्तेचं नुकसान कमी करण्यासाठी सुरू असलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांचा देखील या बैठकीमधून आढावा घेतला जाईल. निदा खानच्या अटकेनंतर एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवैसींनी निदाची पाठराखण केली आहे. निदावरती करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. तिला कोर्टामध्ये नक्की न्याय मिळेल असा विश्वास ओवैसींनी व्यक्त केलाय. तर या संपूर्ण प्रकरणातील तक्रारदार राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. हमको पूरा यकीन है कि अदालत इंसाफ करेगा इंशाअल्लाह और ये इस बच्ची को बेकसूर करार देगा. मंसूबाबंद तरीके से जो मुसलमानों में जो पढ़े लिखे लड़के लड़कियां हैं उनको परेशान करने के लिए इस तरह की कोशिश की जा रही है. किसी को आप आरोपी बनाते हैं तो इसका हरगिज़ ये मतलब नहीं है कि उसको सज़ा हो गई. ये तो जो आरोप लगा रहे हैं उनको प्रूफ करना पड़ेगा कोर्ट में बियॉन्ड रीजनेबल डाउट. जालन्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई आणि सुपाऱ्या फेकण्यात आल्यात. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ही शाई फेक करण्यात आली आहे. सदावर्ते जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शाई फेक करत सदावर्तेंविरोधामध्ये घोषणाबाजी केली. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मुंबईतील रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेतला होता. यावेळी सदावर्तेंनी या निर्णयाविरोधामध्ये भूमिका घेतलेली होती. तसंच त्यांनी राज ठाकरे यांच्यावरती देखील निशाणा साधला. या प्रकरणानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या गाडीवरती शाई फेक केली आहे. शाई फेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मला आतापर्यंत सोडलं पण आता तुम्ही गाड्या जाळेपर्यंत, माणसं जाळेपर्यंत, ज्वलनशील पदार्थ टाकण्यापर्यंत पुढे आलात. तहसीलदारांना संबंधित, जरंगेशी संबंधित जे लोक आहेत वाळू उपसा करून बेकायदेशीर धंदे करणारे आणि नको असताना राजकारण मोठं व्हावं, अधिकाऱ्यांनी घाबरावं म्हणून मोठ्या मोठ्या मंत्र्यांना टार्गेट करायचं, हे धंदे यापुढे जरंगे सारख्या टोळीला चालू दिले जाणार नाहीत. जरंगे सारख्या टोळीची महाराष्ट्रात चालू देणार नाही, चालू देणार नाही. नहीं चाले, नहीं चाले जरंगे तेरे टोळी का, नहीं चाले राज ठाकरे तेरे टोळी का, नहीं चाले. या संपूर्ण प्रकरणानंतर सदावर्तेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीला दुग्धाभिषेक घातलाय. भाजपच्या ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी बोला महाराष्ट्र जोडा या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर भारतीय रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठीचं महत्त्व पटवून देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मेळाव्यामध्ये जाणीवपूर्वक हिंदीत भाषण केलं. मी हिंदीत बोलू शकतो, तशीच तुम्हाला देखील मराठी शिकावी लागेल असं त्यांनी आवर्जून सांगितलं. येत्या 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिका, पण शिकला नाहीत तर मी 16 ऑगस्टला कारवाई करेन असा इशारा देखील सरनाईकांनी दिला. अगर मैं हिंदी में बात कर सकता हूं तो तुम्हाला पण मराठीमध्ये बोलावंच लागेल. हे जेव्हा मनामध्ये आपण विश्वास घेऊन जाऊ त्यावेळेस ह्या मराठीचा विचार सर्वीकडे होईल. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु एक गोष्ट मात्र नक्की,
15 ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही मराठी शिकले नाही तर कारवाई मात्र मी करणार परिवहन मंत्री म्हणून, हे पण तुम्हाला सांगतो. त्यामुळे हा मनामध्ये विचार करून या ठिकाणावर जा आणि मराठी शिका. मराठी शिकण्यासाठी जे काही सहकार्य राज्य शासनाचं आणि परिवहन मंत्र्याचं पाहिजे ते सगळं सहकार्य करायला मी तयार आहे. मराठीच्या मुद्द्यावर मंत्री आशिष शेलारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला मारलाय. मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात 1.5 तास अमराठी भाषण केलं. तुमच्या कार्यक्रमात तुम्ही अमराठी भाषण करता आणि रिक्षावाला मराठी शिकत असेल तर त्यावरती तुम्ही हात उचलता, अशी टीका त्यांनी केली आहे. तुमच्या बंगल्यात आलेल्या अमराठी व्यावसायिकांशी तुम्ही मराठीत बोलता का, असा सवालही शेलारांनी केलाय. तुमचा मुलगा बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकणार आणि आमचा रिक्षा चालक मराठी शिकतोय, हा दुटप्पीपणा आहे, असं शेलारांनी म्हटलंय. चंद्रपुरातील कन्हाळगाव, घोडाझरी, गडचिरोलीमधील प्राणहिता आणि यवतमाळमधील इसापूर अशा 4 अभयारण्याला दर्जा देऊन तब्बल 12 वर्ष उलटली. मात्र अद्याप या अभयारण्याचं प्रशासन वन्यजीव विभागाकडे सोपवण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे या अभयारण्याचा विकास झालेला नाही. त्यामुळे या अभयारण्याचा वनवास कधी संपेल, असा प्रश्न उपस्थित होतोय. या संदर्भामध्ये खासदार संजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पत्र पाठवून अभयारण्याचं प्रशासन वन्यजीव विभागाकडे सोपवण्याची मागणी केली आहे. दरम्यान 4ही अभयारण्याचं प्रशासन वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्याची शिफारसी MEE टीमनं शासनाला केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे निश्चितच यवतमाळ जिल्ह्याच्या हिताचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. जे अभयारण्य कन्हाळगाव, घोडाझरी या अभयारण्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी हे अभयारण्य प्रादेशिक वन विकास महामंडळाकडून वन्यजीवन विभागाकडे हस्तांतरित करण्याची मी मुख्यमंत्र्याला विनंती केलेली आहे आणि निश्चित ते याच्याकडे लक्ष देतील आणि आमच्या यवतमाळच्या जनतेला ते न्याय देतील. की महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागाकडे असलेली वन्यजीव विभाग अभयारण्ये ही तात्काळ वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी. सध्या हा मुद्दा गाजतो आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर अभयारण्य, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव आणि घोडाझरी अभयारण्य आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता अभयारण्य ही अजूनही अभयारण्ये प्रादेशिक विभागाकडे आहे. वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आणि स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती, वनपर्यटन या दृष्टीनं त्या ठिकाणी ही अभयारण्य वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित होणं गरजेचं आहे. सांगलीतील श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष, पत्रकार संघाचे राज्य संघटक आणि दैनिक जनप्रवासचे समूह संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी हत्येचा कट उलथवून लावत तिघांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. यातील मुख्य सूत्रधार सचिन आवळे पसार झालेला आहे. गणेश लोखंडे, विराज प्रकाश बुटाले आणि संग्राम संभाजी फडतरे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. तर मुख्य सूत्रधार सचिन आवळे हा परागंदा झालेला असून त्याचा शोध घेतला जातोय. श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या जागेच्या वादामधून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हत्येचा कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अंबाबाई तालीम संस्थेची जागा अंबाबाई तालीम संस्थेकडे ही 50 वर्ष ताब्यात आहे आणि ह्या जागेवरनं कुणीतरी उठतंय आणि ही जागा आमची आहे आणि त्याच्यासाठी सुपारी द्यायची आणि माझ्या हत्येचं कटच म्हणजे संजय भोकरेंना एकदा ह्याच्यातनं संपून टाकलं की ती संस्था आणि जागा सगळंच ताब्यात घ्यायचं हे षडयंत्र आहे कुणाचं तरी. ह्याच्या मागं बोलवता धनी फार मोठा असणार आहे. कोण ह्याचा राजकीय नेता आहे का आणि कोण आहे मला माहिती, मी कुणावर आरोप करणार नाही, पण एक नक्की आहे की कोणतरी बडी व्यक्ती ह्या सगळ्या आरोपींच्या मागे आहे. पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे. माहिती मिळाल्यानंतर आपल्या LCBची जी टीम आहे त्या LCBच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन यातील लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस करता असं समजलं की सांगली शहरामधले जे प्रतिष्ठित संजय भोकरे आहेत त्यांच्या खुनाची तयारी हे लोक करत होते आणि या लोकांकडनं आपण जवळजवळ 2 बद्देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतूस, त्याचप्रमाणे एक मोठा चाकू आणि मारुती कार अशा प्रकारचं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना अटक करण्यात आली आहे. ईडीनं ही कारवाई केली आहे. ईडीनं पंजाबचे उद्योग आणि ऊर्जा मंत्री संजीव अरोरा यांना चंदीगडमधील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे. दुबईमधील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून निधीची फेरफार करून 157 कोटी रुपयांचा GST आणि निर्यात घोटाळा केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे.
आणि दरम्यान पंजाबमधील मंत्री संजीव अरोरा यांच्यावरती झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षावरती गंभीर आरोप केलेत. पंजाबला रंगला पंजाब बनवण्याचं आश्वासन देत एएपीनं राज्याचा खजिना रिकामा केल्याचा आरोप चड्ढा यांनी केलाय. मोटे मोटे तौर पर जो हम देख रहे हैं और चीज़ें समझ रहे हैं वो यही है कि पंजाब को रंगला बनाने का सपना दिखाकर जो आम आदमी पार्टी सत्ता में आई थी उसने पंजाब सरकार के खजाने को लूटकर कंगला बनाने का काम किया है, जो पंजाबियत के साथ एक बहुत बड़ा बिट्रेल है, धक्का है, धोखा है. लखनौमधील बाजारखाला परिसरामध्ये भाजप युवा मोर्चाचे नेते चेतन यांच्यावरती गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टिकैत राय तलावाजवळ झालेल्या या हल्ल्यामध्ये चेतन यांच्या कमरेला 2 गोळ्या लागलेल्या असून त्यांना तातडीनं ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. वैभव नावाच्या युवकानं गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसीय गुजरातच्या दौऱ्यावरती आहेत. 11 आणि 12 मे रोजी मोदी गुजरातच्या दौऱ्यावरती आहेत. उद्या सकाळी सोमनाथ मंदिरामध्ये होणाऱ्या सोमनाथ अमृत महोत्सवामध्ये मोदी सहभागी होते. त्यानंतर वडोदऱ्यामध्ये सरदार धाम वसतिगृहाचं उद्घाटन करून दोन्ही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांना संबोधितही करणार आहेत. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शुभेंदू अधिकारी ॲक्शन मोडवरती आलेले आहेत. शुभेंदू अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे. बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. तर डीजीपींसह राज्यातल्या सगळ्याच पोलीस अधीक्षकांशी ते चर्चा करणार आहेत. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आसरा देणं एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना चांगलंच महागात पडलंय. मतीन पटेल यांनी निदा खानला त्यांच्या संभाजीनगर इथल्या कार्यालयामध्ये लपवून ठेवलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावरती याआधी गुन्हा दाखल झालेला होता. त्यात मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं आता दणका दिलाय. त्यांच्या घरावरती आता बुलडोझर चालणार आहे. ज्या कार्यालयामध्ये निदा लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधलेलं होतं आणि त्या घरावरती महापालिकेनं नोटीस चिकटवली आहे. 3 दिवसात खुलासा न केल्यास घर पाडण्यात येईल असा इशारा दिलाय. सोबतच त्यांच्या नारेगाव परिसरामधल्या दुसऱ्या राहत्या घराबाबत देखील अतिक्रमणाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता मतीन पटेल यांच्या विरोधामध्ये महापालिका देखील आक्रमक झाली आहे. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे मध्य प्रदेशच्या कान्हा व्याघ्र प्रकल्पामधून. एका आठवड्यामध्ये 5 वाघांचा कुत्र्यापासून विषाणू संसर्ग होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 5 वाघांच्या मृत्यूनंतर आता मध्य प्रदेश वन विभाग हाय अलर्टवरती आलाय. तर दुसरीकडे महाराष्ट्रामधील वन्यजीवांना संसर्गाचा धोका असल्यानं चिंता वाढली आहे. मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये एकानंतर एक 5 वाघांचा केनाईन डिस्पेंटर व्हायरस म्हणजेच CDV यामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय. 21 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान T141 या वाघिणीसह तिच्या 4 बछड्यांचा एकानंतर एक मृत्यू झालेला आहे. केनाईन डिस्पेंटर व्हायरसचा परिणाम असल्याचं हे स्पष्ट झालंय. तर कान्हा व्याघ्र प्रकल्पामधील अशक्त होऊन मृत्युमुखी पडलेली वाघीण आणि तिच्या 4ही बछड्यांचे नमुने जबलपूरमधल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. प्रयोगशाळेनं 5ही वाघांचा मृत्यू हा केनाईन डिस्टेम्पर व्हायरसमुळे झाल्याचं प्रमाणित केलेलं आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे हा व्हायरस कुत्र्यांमध्ये असून सध्या तो मांजरांमध्ये दिसून येतोय. त्यामुळे वाघ आणि बिबट्या संसर्ग झालेला कुत्रा मांजरींमुळे केनाईन डिस्टेम्पर व्हायरसमुळे आजारी पडतात. आणि दरम्यान जवळपासच्या गावकऱ्यांनी वाघाच्या मृत्यू संदर्भामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाघांचा मृत्यू दुर्दैवी असून पर्यटन क्षेत्रावरती विपरीत परिणाम होईल अशी भीतीही व्यक्त केली जाते. हम लोग यहाँ इस गेट के भरोसे में बैठे हुए हैं. ऐसी बुरी घटना आज तक कभी हमारे शहरी रेंज में घटित नहीं हुई है. हमको रोना आ रहा है.
आज दिन हम लोगों को ऐसा उम्मीद बन गया था कि हमारे यहाँ अच्छी साइटिंग हो रही है, अच्छा टूरिस्ट आ रहे हैं, ऐसा हम लोग देख रहे थे। लेकिन ना जाने ये किसकी नज़र लग गई, कौन क्या पॉइजन हो गया, क्या घटना के कारण से वो छोटे बच्चे, वो बच्चे नहीं मरे, हमारे परिवार के सदस्य जैसे खत्म हो गए। वो आज हमको रोना आ रहा है, लगातार हम बताने की गुंजाइश भी नहीं है। आसपास डॉग्स वगैरह में ये जनरली होता है, तो इसका कब आउटब्रेक होगा ये कुछ कह नहीं सकते। जैसे हमारे कोरोना का हमारे वायरस हमारे अंदर कहीं ना कहीं होगा, लेकिन वो जब आदमी कमज़ोर होता है, कुछ उसमें दूसरी प्रॉब्लम्स होती, तब वो ये वायरस फिर वो हो जाता है, एक्टिव हो जाता है ज़्यादा। तो स्वस्थ एनिमल में अपने से लड़ने रोग प्रतिरोधक क्षमता जिसमें ज़्यादा है वो उसमें तो लड़ लेता है, लेकिन जहाँ कमज़ोर होता है थोड़ा सा, तो एनिमल उसमें संभावना बढ़ जाती है। तर कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये एकानंतर एक वाघीण आणि तिच्या 4 बछड्यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील वाघ आणि इतर वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। एबीपी माझानं या संदर्भामध्ये वाईल्ड सीआर संस्थेचे अध्यक्ष आणि वन्यप्राणी पशुवैद्यक डॉक्टर बहार बाविस्कर यांच्याशी बातचीत केलेली आहे, पाहूया। आपल्यासोबत डॉक्टर बहार बाविस्कर आहेत, वाईल्ड सीईआरचे ते अध्यक्ष आहेत आणि ख्यातनाम पशुवैद्यक वन्यजीव पशुवैद्यक आहेत। कान्हा व्याघ्र प्रकल्पात 21 एप्रिल रोजी एक बछडा मेलेला दिसला आणि तो प्युट्रिफाय झालेला होता, सडलेला होता। त्याचं बॉडी जी होती ती कुजलेल्या अवस्थेत सापडली होती। त्यानंतर 25 एप्रिल असं एकानंतर एक अशा 2-3 पिल्लांचा मृत्यू झालेला दिसून आला। त्यानंतर वाघीण आणि आणखीन एक तिचं बछडा जो आहे ते रेस्क्यू करण्यात आले होते, ते पण आजारी असल्याचं दिसून आलं होतं आणि अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने त्यांचा सुद्धा उपचारादरम्यान मृत्यू झाला। जेव्हा त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं, शवविच्छेदन करण्यात आलं, त्याचे सॅम्पल्स जबलपूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, तेव्हा लक्षात आलं की ह्या वाघांचा मृत्यू कॅनाइन डिस्टेंपर ह्या रोगामुळे होतो आहे आणि 4 बच्चे आणि 1 वाघीण असे 5 वाघांचा मृत्यू झालेला आहे आणि हे फारच दुर्दैवी चित्र आहे। आसपासच्या गावांमध्ये सुद्धा कुत्र्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि हा रोग प्रामुख्याने डोमेस्टिक डॉग्स म्हणजे पाळीव कुत्र्यांपासून पसरणारा आहे। पाळीव कुत्र्यांची आणि वाघ आणि बिबट यांची जी एकमेकांसोबत जी इंटरॅक्शन होते आहे ती सध्या वाढत चालली आहे। कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी शहरांमधले किंवा जंगलाच्या आसपासच्या गावांमधली कुत्री जंगलामध्ये सोडण्यात येतात आणि जेव्हा वाघ बिबट शिकार करतात ते गावाजवळ येतात आणि तेव्हा कुत्रेसुद्धा ती शिकार शेअर करतात आणि कुत्र्यांच्या लाळेमधनं कुत्र्यांच्या जे काही इन्फेक्शन तिथं पसरत आहे त्याच्यामुळे हा रोग वाघ आणि बिबटला होतो आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आणि कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये नेमक्या काय उपाययोजना करण्यात येत आहेत, पाहूयात। सरही सेक्टरमध्ये घटना घडली आहे, तिथे 5 वर्ग किलोमीटरचा भाग नो गो झोन करण्यात आलेला आहे। तर आठवड्याभरामध्ये 7 वाघांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे ह्या उपाययोजना करण्यात येत आहेत। संपूर्ण परिसरामध्ये इतर वाघांवरती नजर ठेवण्यासाठी हत्तीवरून गस्त केली जाते। परिसरात 40 कॅमेरे ट्रॅप बसवण्यात आले। जंगलातील पाणवठ्यांमधील पाण्याची सतत चाचणी केली जाते। प्राण्यांच्या विष्ठेचीही चाचणी केली जाते। अवतीभोवतीच्या साधारण 80 गावातील कुत्र्यांचं लसीकरण सुरू आहे। तर अशा पद्धतीच्या उपाययोजना या सध्या करण्यात येतात। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना अटक करण्यात आली आहे। ईडीनं ही कारवाई केली आहे। ईडीनं पंजाबचे उद्योग आणि ऊर्जा मंत्री संजीव अरोरा यांना चंदीगडमधील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे। दुबईमधील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून निधीची फेरफार करून 157 कोटी रुपयांचा जीएसटी आणि निर्यात घोटाळा केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे। आणि अरविंद केजरीवाल यांनी या संदर्भामध्ये पोस्ट करत मोदींवरती टीका केली आहे। पंजाबमध्ये भाजप अरेरावीची भूमिका करत असल्याचा आरोप केजरीवालांनी केलाय। तसंच आणखी 4 धडे टाका पण त्याचा फटका भाजपलाच बसेल अशी प्रतिक्रिया देखील केजरीवालांनी दिली आहे।
पंजाबमध्ये भाजपला जनतेचा तीव्र विरोध असून पुढील अनेक वर्ष पक्षाला राज्यामध्ये पाय रोवता येणार नाही असा दावा देखील केजरीवाल यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केलाय. तर कारवाईचा निषेध केलेला आहे. अरविंद केजरीवाल म्हणतात, मोदीजी आणि भाजपनं पंजाबशी ज्या अरेरावीच्या पद्धतीनं व्यवहार चालवलाय ते पाहता जनता त्यांचा तीव्र शब्दात निषेध. खुद्द भाजपमधीलच काही सदस्यही आता उघडपणे पक्षावरती टीका करतात. मोदीजी खुशाल आणखी 4 ईडीच्या धाडी टाकण्याचे आदेश द्या. त्याचा परिणाम म्हणून भाजपला प्रत्येक जागेवर आपली अनामत रक्कम गमवावी लागेल. ज्यांना तुम्ही अटक कराल ते अवघ्या काही दिवसातच बाहेर येतील. मात्र भाजपला पुढील 20 वर्ष पंजाबमध्ये पाऊल ठेवणंही शक्य होणार नाही. तर अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी भाजपवरती केलेली आहे.